तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज या भारताचे भाग्यविधाते, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते। भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्हा सर्वांचे नेते, शहीद नेते भाई संगारे, पद्मश्री नामदेवदादा ढसाळ, पॅन्थर राजाभाऊ ढाले, प्राध्यापक पॅन्थर गंगाधर गाडे साहेब आणि या सगळ्या महापुरुषांची आणि आंबेडकरी चळवळीच्या तमाम विद्रोही नेत्यांची प्रेरणा घेऊन ज्या तरुणांनी याच असणाऱ्या वडाळ्याच्या तुमच्या झोपडपट्टीमधून आपल्या असणाऱ्या राजकीय आयुष्याला सुरुवात केली। एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला एक मुलगा महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीच्या राजकारणाचा प्रमुख चेहरा बनतो आणि ज्या एका सर्वसाधारण घरच्या मुलाला या कोरबा मिठागर मधील जनतेने डोक्यावर घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनदा तुम्ही ज्यांना निवडून पाठवलं ते तुम्हा सर्वांचे परिचित आंबेडकरी चळवळीची मुलूक मैदान तोप भीमरत्न पॅन्थर आणि ज्यांचं नाव फार अभिमानाने मी माझ्या नावापुढे लावतो असे माझे वडील मनोज भाई संसारे यांच्या सुद्धा पवित्र स्मृतीस मी क्रांतिकारी जय भीम करतो। खरं तर असं मला वाटत नाही की आता मला भाषण करायची गरज आहे। बांधवांनो, आजची ही जाहीर सभा, एल्गार सभा ही जरी छोट्या मोठ्या स्टेज लावून, तोडकं मोडकं बॅनर लावून, मिळेल तेवढ्या खुर्च्या लावून, भेटला तो साऊंड लावून आज ही संपन्न जरी होत असली तरी मात्र एल्गार हा या ठिकाणी भक्कम झालेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं। आज सगळ्याच पक्षाची प्रमुख पदाधिकारी, नेते मंडळी जे या कोरबा मिठागर मध्ये वॉर्ड क्रमांक 181 मध्ये काम करतात आणि ज्यांची एक भावना आहे की माझ्या कोरबा मिठागर मधल्या झोपडीधारकाला त्याचं घर मिळालं पाहिजे, अशा सगळ्याच पक्षामध्ये काम करणाऱ्या तमाम पदाधिकाऱ्यांचे सुद्धा हात जोडून मी खूप खूप आभार व्यक्त करतो। विशेष आभार शिवसेनेचे नेते डॉक्टर राजू वाघमारे साहेबांचं मी या ठिकाणी व्यक्त करतो। डॉक्टर साहेब, आपण आज या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थाने या मधुकर शिंदे आणि यांच्या टीमची घोडापलटी, टांगापलटी आणि घोडे फरार आज या ठिकाणी झाले। आपले ऍडव्होकेट तुषार भाऊ खंदारे देखील या ठिकाणी आहेत। बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून मी सतत सांगतोय की हे साले गद्दार आहेत, गद्दार। डॉक्टर साहेब, आपण म्हणालात की आपण त्यांना ऑफिस दिलं, बसायला जागा दिली, एवढा सन्मान दिला, एवढा मानपान दिला, त्यांनी तुम्हाला देखील अंधारात ठेवलं। अहो, ज्या मनोज भाईंनी यांच्या अंगावरती फाटके कपडे असताना यांना जवळ घेऊन एवढं मोठं गब्बर केलं, हे त्या मनोज भाईंचे झाले नाही। डॉक्टर साहेब, आपले काय होतील? गद्दार हा गद्दारच असतो। जिधर वजन उधर भजन
ही करण्याची सवय या गद्दार प्रवृत्तीच्या काही लोकांची असते. 20 तारखेला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एक पत्र प्रकाशित केलं आणि 25 तारखेला ते पत्र त्यांनी गल्लोगल्ली फिरून या कोरबा मिठागर मध्ये 12 गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्या ठिकाणी ते पत्र त्यांनी लावलं. ते पत्र लावत असताना मी मनमाडला होतो, मला कल्पना नव्हती. आणि मला जेव्हा माझे सहकारी सचिन अंगारकेचा फोन आला की भाऊ असं असं पत्र लावतं ते काय करायचं, मी म्हटलं कोण कोण आहे सोबत, म्हटले पवार साहेब पण आहे. म्हटलं पवार साहेब आहेत तर काही टेन्शनची गोष्ट नाही. पवार साहेब प्रामाणिक आहेत, पवार साहेब बेईमानी करणार नाही याची मला खात्री आहे. जर पवार साहेब देखील जे पत्र वाटत फिरतात तर काहीतरी त्या पत्रामध्ये खरं असेल, काहीतरी त्या पत्रामध्ये वजन असेल. बसवाल्यांनी जरा रिव्हर्स मध्ये जावं, कृपया बसवाल्यांनी रिव्हर्स घ्या. कंडक्टर साहेब जरा मदत करा, आपण रिव्हर्स घ्यावी गाडी. रिव्हर्स ना होत आहे, खराब आहे गाडी. ठीक आहे, जाऊ द्या ते बघतील ट्रॅफिक वाले. पण जेव्हा पवार साहेबांची माझं बोलणं झालं, मी पवार साहेबांना म्हटलं पवार साहेब हे पत्र आपण लावलं पण आपण हे पत्र वाचलं का. तर पवार साहेबांनी म्हटलं की अरे इतकी गर्दी होती आणि इतके फटाफट ते लोक एका वाडीतून दुसऱ्या वाडीमध्ये पळवत होते की मला पत्र वाचायचं मला वेळच मिळाला. मी पवार साहेबांना लगेच म्हटलं पवार साहेब पत्र वाचा. पवार साहेबांनी तात्काळ पत्र वाचलं आणि पवार साहेबांचा निदर्शनास आलं की अरे काहीतरी गोड मंगाल आहे. संशयास्पद ते पत्र होते, काहीतरी गोड मंगाल त्या पत्रांमध्ये आहे. 10 तारखेला सायन येथील षण्मुखानंद हॉलमध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आणि त्याच्यामध्ये असं ठरवणार आहे की तुमचा नवीन विकासक कोण, तुमचा नवीन वास्तुविशारद कोण. आणि दुसरा मुद्दा त्यांनी असा घेतला की मुख्य प्रवर्तक आणि प्रवर्तक यांची निवड करणे. याच्या आईला षण्मुखानंद हॉल सारखा एवढा महाग हॉल बुक केला, लाखो मध्ये त्याची बुकिंग असती. तर मला असा प्रश्न आला की हा षण्मुखानंद हॉल नेमका बुक कोणी केला. एसआरएने पत्र वाटले याचा अर्थ एसआरएने बुक केला असं मला वाटलं. कारण का हा भामटा जर सांगत होता की आता सगळं एसआरएने आपल्या हातात घेतलेलं आहे, आता एसआरए आपल्याला बिल्डर देणार आहे, तुम्ही काय काळजी करू नका, तुमचा विकास होणार, तुम्हाला घरं मिळणार आणि आम्हाला बिल्डर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. बरोबर बोलतोय ना, असंच सांगितलं ना. मी म्हटलं आता देवेंद्रजी फडणवीसांचं नाव घेतात ते, एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतात ते, केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांचं नाव घेतात ते, आपल्या इकडचे कार्यसम्राट विश्वविक्रमी पराक्रमी महाबली आमदार काळीदास कोळंबकरांचं नाव घेतात ते, आणि शिवसेनेचे नेते डॉक्टर राजू वाघमारेंचं सुद्धा नाव घेतात. आणि हे एवढे चोर आहेत साले की यांनी खासदार अनिल देसाई साहेबांचा सुद्धा फोटो त्या बॅनरमध्ये लावला आणि त्या बॅनरमध्ये असं लिहिलं की आम्ही मनोज भाईंचं स्वप्न पूर्ण करतोय. मी तात्काळ षण्मुखानंद हॉलला गेलो, मी तिकडे माहिती काढली तर मला असं कळालं की षण्मुखानंद हॉलची बुकिंग
ही SRA माध्यमातून झालेली नाही. षण्मुखानंद हॉलची बुकिंग ही रबरवाला बिल्डरच्या नावाने झालेली. यांचं पितळ उघड पडलं. तुम्ही एका जागी म्हणता की SRA बैठक लावली, बिल्डर कोण आम्हाला माहिती नाही, तिकडे गेल्यानंतर आम्हाला बिल्डर माहित पडणार आहे. आणि जर असं आहे तर मग षण्मुखानंद हॉल हा रबरवाला बिल्डरनी का बुक केला? आणि त्यानंतर जेव्हा मला कळालं की ह्या लोकांनी तिकडं जेवणाची सुद्धा व्यवस्था केली, तर आपली एक सवय वाघमारे साहेब, सीधे उंगली से अगर घी निकलती नहीं तो मनोज संसारे ने उंगली टेढ़ी करनी हमको सिखाई है. महा कॅटरर्स वाला कोण ज्याला जेवणाची ऑर्डर दिली ते बघूया. मग मला कळालं नंदकुमार राजा, सन्माननीय नेते रवी राजा यांचे नातेवाईक लागतात. ते त्यांची मोनोपोली आहे षण्मुखानंद हॉलला कॅटरर्सची. त्या नंदकुमार राजांना यांनी जेवणासाठीची ती ऑर्डर दिली होती. मग मी अख्खा मेन्यूच बाहेर काढला. हराभरा कबाब, चीज बॉल, वेज कोफ्ता, पापड, वेज पुलाव, मूंग डाळीचा हलवा, मलाई कुल्फी, बुंदी रायता, बटाटा वडा, पंजाबी समोसा, चीज सँडविच, फ्रुटी. साल्यांनी मेन्यू चांगला ठरवला. खायची सवय, भाड खायची सवय. तर त्यांना वाटलं की आपण 5 स्टार हॉटेल सारखा मेन्यू ठेवूया, तर आमच्या वडाळ्यातली गोरगरीब लोक येतील, आपला अंगठा देतील आणि तुमची 850 रुपये प्लस 5% GST ही प्लेट खातील आणि आपले घर विकतील. एक लक्षात घ्या, हा वडाळा कोरबा मिठागर चांगल्यांना पुरून उरलेला कोरबा मिठागर. एवढी माहिती काढल्यानंतर देखील सांगतात की नाही रबरवाला बिल्डर नाहीये. त्या भामटेंनी 29 ऑगस्टला रबरवाला बिल्डरच्या नावाने जी बुकिंग होती ती कॅन्सल केली आणि ओंकार जयस्वाल त्यांच्या नावाने बुकिंग फिरवली. ते देखील मी लिहून आणले षण्मुखानंद हॉलवाल्यांकडून. षण्मुखानंद वाले सांगतात की आता सध्याची जी बुकिंग आहे 10 तारखेची ती ओंकार जयस्वाल लाल बहादूर शास्त्री हाऊसिंग सोसायटीच्या नावाने आहे. पण हीच बुकिंग काही दिवसांपूर्वी रबरवाल्याच्या नावाने होती. आता अनिकेत संसारे खोटं बोलू शकतो राजकारणात आहे, पण षण्मुखानंदवाले तर खोटं नाही बोलतील ना. बांधवांनो खरं सांगा, आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर उभे आहोत. साक्ष घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. खरं सांगा मला, रबरवाला बिल्डर आहे हे तुम्हाला माहित होतं का? ज्यांना ज्यांना माहित नव्हतं दोन्ही हात वर करा. ज्यांना माहित नव्हतं, माझ्या आजीला माहित होतं वाटतं. माहित एवढं खोटं एवढं मोठं कटकारस्थान मनोज भाईच्या निधनानंतर या भडव्यांनी केलं. यांना आता असं वाटलं की या जंगलातून वाघ निघून गेला तर आम्ही काही माकडं मिळून हा कोरबा मिठागर विकायला काढू. पण बांधवांनो, ते म्हणतात ना की खोटं कितीही ओढून सांगितलं तरी सत्य हे सत्य असतं.
यांचं सत्य आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी उघड केलं. हा रबरवाला बिल्डर कोण? चला बाबा, रबरवाल्यांनी बुक केला हॉल, बघूया माहिती काढून कसा आहे बाबा रबरवाला बिल्डर. तर मला असं कळालं की हा रबरवाला बिल्डर मला तात्या कदम आपणच माहिती दिली. मी आपल्या नावासाठी घेतोय की चुकीची माहिती असेल तर मग मी नाही लटकल, आपण लटकल. कारण काय वडाळ्यामध्ये माहितीचा अधिकार तात्यांपेक्षा जास्त कोणी टाकलाच नाही. हा रबरवाला बिल्डर अंडरवर्ल्ड डॉट छोटा शकीलचा भाचा आहे. हा रबरवाला बिल्डर बीएमसी आणि म्हाडामधून ब्लॅक लिस्टेड आहे. हा रबरवाला बिल्डर विश्वविक्रमी कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेब, नाव पण कालिदासच आहे आणि काम पण काळेच आहे. याचा पार्टनर आहे. हा अरब रेस्टॉरंट माहित असेल तरुणांना. अरब रेस्टॉरंट रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत फिरता ना तुम्ही, मग कुठं जेवण भेटलं नाही की आपण कुठं जायचं? अरब रेस्टॉरंट. त्या अरब रेस्टॉरंटच्या बाजूला L&Tचं टावर उभं राहतंय, द गेटवे. 18 वर्षापूर्वी आपल्या विश्वविक्रमी कार्यसम्राट आमदारांनी त्यांना सुद्धा रबरवाला बिल्डर दिला होता. किती वर्षापूर्वी? 18. त्यांनी चाळी पाडल्या, झोपडे पाडले, दुकानं पाडली, पण 18 वर्ष तिकडच्या माझ्या गोरगरीब लोकांना त्यांनी रखडून ठेवलं. ना त्यांना भाडं दिलं, ना त्यांना ट्रान्झिट कॅम्प बांधून दिला, ना त्यांच्यासाठी घरं बांधली. आणि 18 वर्षानंतर तोच प्रोजेक्ट L&Tला त्यांनी विकला. ट्रेडिंग, याला ट्रेडिंग म्हणतात. एखादी गोष्ट स्वस्तात विकत घ्यायची आणि आपल्याकडून जमली नाही का थोडा दिवस रगडवत ठेवायची आणि मग त्याचा भाव वाढला की दुसऱ्याला ती विकायची. आपल्या मानूरवाडी सोबत पण असंच होतंय. आमचा तरी आरेने 2013ला मेला बिल्डर, मग त्या मानूरवाडीचा जिवंत बिल्डर आहे अजून. मग त्या मानूरवाडीचा विकास का होत नाही? कारण का त्याला ट्रेडिंग करायची. आज आनंदनगरची काय परिस्थिती आहे? आज आमची लोक 10-15 वर्ष झाली, त्यांना घरं नाही, त्यांना भाडं नाही, लोक वनवन फिरतात. मला काही लोक म्हणतात की अरे आता लोक वैतागली आहेत, 2006 पासून आपला प्रोजेक्ट चालू आहे आणि किती दिवस आम्हाला पण बिल्डिंग मध्ये जायचं. अरे पण बिल्डिंग मध्ये जायच्या नादामध्ये राहती घरं जर गमवाल त्याचं काय? जायचंय ना बिल्डिंग मध्ये, पण बिल्डिंग मध्ये नेणारा योग्य बिल्डर तर सापडला पाहिजे. 25 एकरचा आपला हा प्रकल्प, त्याला तुम्ही कुठलाही शंभरा बिल्डर आणणार आहात काय? शिरोया आणला, किंगस्टन टावर वाला, अनिकेत भाई इतना लिहिलो, बाकी छोडू ना यार, बाकी दिखते ना आपण. नंतर मग अजून एक आणला, त्यालाही त्या मधुकर शिंदेनी, तो बिल्डर मला फोन करून सांगतोय, ओ मधुकर शिंदे बहुत चालाक आदमी है, मेरे को ऐसा गोल गोल घुमाया मालूम नहीं पड़ा मेरे को भी, मैं इतने सालों से बिल्डर हूँ. ईश्वरलाल लखारा चांगला आहे बिचारा, म्हणजे हा माणूस तरी चांगला आहे तो ईश्वरलाल लखारा. गुजराती मारवाडी असून तरी फोन केला की म्हणतो जय भीम अनिकेत भाई. त्याला सुद्धा यांनी फिरवलं. आणि आता आणला रबरवाला. बांधवांनो, मनोज भाई आजारी पडल्यानंतर, जसं मनोज भाई आजारी पडले, मी आरोप करतो थेट, काही लोकांनी हा कोरबा मिठागर विकण्याचं स्वप्न बघणं चालू केलं होतं. मनोज भाई जोपर्यंत होते कोणाची माय व्हॅली नव्हती कोरबा मिठागर वाकडी नजर टाकण्याची. पण त्यांना असं वाटलं आता
हम करो सो कायदा. आम्ही पदावर आहेत. आम्ही काय सयाजीराव आहेत. सयाजीराव मनोज भाईंनी आम्हाला सयाजीराव करून गेलाय. आम जिकडे साईन करल आम्ही तो आमचाच बिल्डर. तुम्हाला अधिकार नाही बिल्डर ठरवायचा. तुम्हाला अधिकार नाही सोसायटीमध्ये यायचा. का? कारण का आम्ही सयाजीराव आहोत. त्या सयाजीरावांना सांगायचं हे बघा इकडे बाजीराव आहेत. बांधवांनो, खरं तर मी एवढा थकलेलो आहे ना, कारण का सतत एक हप्त्यापासून आम्ही सगळी लोक पायाला भिंगरी लावून जेवण पण मी पवार साहेबांच्या घरी करतोय. 3 दिवस झाले. 3 वाजता रात्री 4 वाजता ही तळमळ याच्यासाठी करतोय कारण का तुमची घरं तुमची झोपड्या वाचल्या पाहिजे. तुम्ही मला पैसे देणार आहात का? जर बिल्डरच्या बाजूने बोललो तर बिल्डर पैसे देईल. पण तुमच्या बाजूने बोललो तुम्ही मला पैसे नाही देणार, पण तुमचा जो आशीर्वाद मिळेल ना तो माझ्या आयुष्याला पूर्ण. बांधवांनो, 10 तारखेची सभा ही फ्रॉड आहे. बिल्डर फ्रॉड आहे. ती सभा लावण्यासाठी जे पत्र त्यांनी वापरले, कोरबा मिठागर विकास समन्वय समितीचे अधिकृत पत्र, मनोज भाई जरी अध्यक्ष होते आज हयातीत नाही, पण सचिव विजय पवार हयातीत आहेत. उपाध्यक्ष ऍडव्होकेट पावसकर साहेब हयातीत आहेत, समोर आहेत. त्यांची पत्र सह्या कोणाच्या? दत्तात्रय जाधव. सह्या कोणाच्या? मुकेश तांबे. तो सोसायटीत पण नाही. सह्या कोणाच्या? शोभा दिवे, महेंद्र पवार. आणि साला जी लोक पदाधिकारी आहेत त्यांच्या सह्या नाही, सह्या भलत्याच्या. आणि तुमच्या या माता रमाई, रमा मातावाडी मधली माता रमाई गृहनिर्माण संस्था, त्याचं सुद्धा पत्र बघितलं. तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलंय मी. सह्या कोणाच्या? सुरेश रणदिवे, जे वड्याचं घर भाड्याने देऊन गेले अंबरनाथला, त्यांच्या सह्या. दुसरी सही कोणाची? परिगा बाळू कांबळे. मी फोन करून विचारलं तुम्ही सही केली का? म्हटली मी केलीच नाही, तरी त्यांची सही. तिसरी सही कोणाची? कोणाची? आमच्या मीनाताईच्या. आणि सोसायटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट पावसकर आणि सह्या यांच्या. एवढा फ्रॉड तुम्ही करता, एवढं खोटं तुम्ही बोलता. ज्या माणसाने तुम्हाला साल्यांनो तुम्ही वन फिरत होता, ज्या माणसाने तुम्हाला ऑफिस करून दिलं, बसायला जागा दिली, त्या माणसाला तर सुद्धा तुम्ही धोक्यात ठेवता. आमचा जर पक्ष फोडलाच, आपल्या ती झगडे लावून दिले. पण मला आनंद आहे की आज जनतेच्या हितासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. हा काही राजकीय विषय नाही. इथून काय राजू वाघमारे इलेक्शन लढणार नाहीयेत. इथून काय आपण काय आता तुम्ही धनुष्यबाणाला मतदान करा, मशालीला मतदान करा, मला मतदान करा, काँग्रेसला मतदान करा म्हणून आपण जमलेलो नाही आहोत. आम्हाला आमची घरं वाचवायची, आमचा कोरबा वाचवायचा आहे म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. इथं पात्र किती लोक आहेत? फक्त हात वर करा. पात्र पात्र ज्यांना पत्र आली. आता पात्र किती लोक आहेत? फक्त हात वर करा. पात्रांनी हात वर करा. बरोबर, थांबा. ठीक आहे, ठीक आहे. मावशी, तुम्ही पात्र आहात. तुम्हाला बोलवलं असेल 10 तारखेला, पत्र आली, निरोप आला, तुम्हाला सांगितलं असेल की ओळखपत्र घेऊन या. त्याच्यामध्ये
आल्यानंतर मग तुम्ही बायोमेट्रिक करा. मग बायोमेट्रिक केल्यानंतर तुम्हाला आत सोडण्यात येईल आणि आत गेल्यानंतर तुम्हाला कळेल की विकासक कोण. एक लक्षात घ्या, हा लढा पात्र विरुद्ध हा पात्राचा नाही. काही लोक लावण्याचा प्रयत्न करतात की पात्र विरुद्ध हा पात्र, अपात्रांनी पात्रांना मारा, त्यांना जाऊ देऊ नका, तो जीपीआर रद्द करण्याचा प्रयत्न करा. पण जितका अंधारात त्यांनी अपात्र लोकांना ठेवले तितकंच अंधारात त्यांनी पात्र लोकांना देखील ठेवले. हा मी त्यांना डायरेक्ट आरोप माझा. अपात्रांचे तरी ते लोक ठसे घेणार नाहीत, पण पात्र लोकांना अंधारात ठेवून त्यांना त्या ठिकाणी बोलवून त्यांचे बायोमेट्रिक करून तुम्हीच तर निवडला, आम्ही थोडी निवडला, तुम्हीच निवडला, तुम्हीच आमचे दिले. म्हणजे हे पाप पात्र लोकांच्या डोक्यावरती टाकण्याचे. हा मधुकर शिंदे पण हायले मास्टर माइंड. आमचे मुंबईचे अध्यक्ष कोण आम्ही तिथे मला आलेत का इकडे, जर आले असतील, जर ऐकत असतील, त्यांना मी विनंती करतो की या वर्षीचा ना भीमरत्न पुरस्कार गांडूगिरीचा तो त्यालाच देऊन टाकायचा, मधुकर शिंदे. असा हुशार आहे साला, असा फिरवतो एखाद्याला. गोड गोड बोला माणूस, बंधू भावड्या बंधू. बांधवांनो, तुम्ही विश्वास ठेवू नका. आज आम्ही इतके लोक एकत्रित आलो, आम्ही येडे नाही. आम्ही आमचा पक्ष, आमची विचारधारा, राजू वाघमारे साहेब तर ज्या आमदारांच्या विरोधात त्यांनी खरं सांगितलं तिथं त्या पक्षासोबत युतीमध्ये संजय रणदिवे साहेब शिंदे गटाचे, काँग्रेसचे लोक, शिवसेनेचे लोक, सगळ्या पक्षाची, आंबेडकरी चळवळीच्या तमाम पक्षातली लोक आपला पक्ष विक्ष बाजूला ठेवून आज तुमच्यासाठी लढत आहे. तुम्ही त्यांना पाठिंबा देणार आहात का? देणार असाल तर दोन्ही हात वर करून मला सांगा, देणार आहात का? नक्की देणार आहात का? तुम्ही 10 तारखेला जाणार आहात का? नक्की? पाकिटचं घेणार नाही ना? बिर्याणी खाणार नाही ना? हा, या साल्यांनी असा तुम्हाला बोलतात ना, काय म्हणे, खारुकरी नाल्यावरची घरं जातील, खारुकरी नाल्यावरची घरं जातील, खारुकरी नाल्यावरची घरं जातील. म्हणून आपण सह्या करूया. तुम्ही सह्या केल्या होत्या ना? पवार साहेब पण टेबल लावून बसले होते सह्या घ्यायला, बरोबर? तुमच्या सह्यांचा दुरुपयोग केला या लोकांनी, तुमच्या सह्यांचा दुरुपयोग केला या लोकांनी. म्हणून मी हात जोडून आपल्याला विनंती करतो. मी इतके पुरावे आपल्या समोर ठेवले. षण्मुखानंदचं पत्र, नंदकुमार राजा कॅटरसवाल्याचं ईमेल, यांच्या खोटे पत्र ज्यांनी हे सबमिट केले, या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवल्या. बाप मेल्यानंतर 3 बिल्डरांची दुश्मनी घेतली आहे. आज 40 वर्षापासून जो आमदार आहे त्याची दुश्मनी घेतली. मला आज फार दुःख वाटलं. आणि ज्या कोरबा मिठागर मध्ये मनोज भाईंनी आंबेडकरी चळवळ उभी केली, ज्या कोरबा मिठागर मध्ये मनोज भाईंनी काही तरुणांना सोबत घेऊन आंबेडकरी चळवळीचं झाड या कोरबा मिठागर मध्ये लावलं. आज त्या कोरबा मिठागर मध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार टाकायला गेलो तर टाळा मारून ठेवल्या त्या फडव्यांनी, टाळा मारून ठेवला. बाबासाहेबांना हार घालायला गेलो वाघमारे साहेब, त्यांनी बाबासाहेबांच्या त्या स्मारकाला टाळा मारून ठेवलाय. आम्ही टाळा तोडू शकतो, पण एक लक्षात घ्या, ते आमच्या बापाचं स्मारक आहे, आम्ही सन्मान करतो. आमच्या बापाचं स्मारक आहे, माझ्या बाबासाहेबांचं स्मारक आहे. या वडाळ्यामध्ये जेवढ्याही झोपडपट्ट्या आहेत कोरबा मिठागरच्या व्यतिरिक्त, या मुंबई शहरामध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीने केले. लक्षात घ्या, आज आमच्या बापाचं स्मारक
कोणाचा तरी, पण तो संदीप लासे वर्गाने जमा करायच्या प्रत्येक जयंतीला नवीन सोन्याची चैन. बाबा तू कामाकडे लक्ष दे ना, बीएमसीत कामाला आहे ना, बीएमसीत कामाला आहे, कामाकडे लक्ष दे. जो त्याला वर्गणी देईल तो त्याच्या पाठी फिरलाच. चौक बांधून घेतलं पुष्पा कोळींकडून, मग काहीतरी बांधकाम केलं राहुल शेवाळे साहेबांकडून, मग त्यांना बोलवलं उद्घाटनाला. मग पुतळा बांधून घेतला कोळंबकर साहेबांकडून. अरे म्हणजे एवढी लाचारी. आणि वरतून आता बघा एवढे घाबरट आहेत चाले. समताचा ग्रुप त्यांनी तो प्रायव्हेट करून टाकला. प्रायव्हेट केलं ना, प्रायव्हेट की कोणी मेसेज टाकू शकत नाही, फक्त तोच मेसेज टाकतो. संदीप लाशे माझ्या नादाला लागू नकोस. आम्ही रस्त्यावरती जिंदाबाद मुर्दाबाद करणारी कार्यकर्ते आजही आंबेडकरी चळवळीसाठी 2 खायची ताकद आहे आणि 4 द्यायची ताकद आहे. आमच्या मनगटामध्ये मनोज भाईंनी दिली. तू तुझ्या लेवलच्या लोकांच्या नादाला लाग, आंबेडकरी चळवळीच्या नादाला लागू नको. मी तुम्हाला विनंती करतो, पात्रांना विनंती करतो, पात्रांना विनंती करतो, ज्यांची घरे आहेत त्यांना विनंती करतो. 10 तारखेच्या या सभेला तुम्हाला बहिष्कार टाकायचा आहे. जे तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या शेजारचे असतील, आधारचे असतील, तुमचे मित्र असतील, आमचे मुसलमान भाऊ इथे बसलेत. जैसे बकरा ईद के पहले बकरे को खाना खिलाते ना, चना खिलाते, चारा खिलाते, पानी पिलाते, गले पे हाथ रेंगते और बाद में बिस्मिल्लाह बोल के डायरेक्ट गले पे चाकू मारते. वैसे आता तुम्हा पात्रांना तुमच्या घरी भेटायला येणार आणि तुम्हाला गोंजारणार पोंजारणार. 10 तारखेला ये, बस करतो, टॅक्सी करतो, गाड्या करतो, सगळं करणार, पण तुम्ही जाऊ नका. कारण का, तिकडे जर गेलात, तुमचे ठसे जर तुम्ही दिले, त्याचा अर्थ तुम्ही तुमचं घर हे रबरवाला बिल्डरच्या खिशात घातलं असं समजा. नाही जाणार ना? 100% ना? एकदा जोरात घोषणा द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम. अरे खरं आमच्या हक्काची, अरे खरं आमच्या हक्काची, अरे लाठी गोली खाएगे. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वेळ बराच झालेला आहे. मी मनोज गायकवाड यांना